विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपली शाळा जी के या आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी MPSC पॅटर्ननुसार 30 संभाव्य प्रश्नसंचांची सिरीज सुरू केलेली आहे। त्यामधला आजचा हा 24व्या नंबरचा प्रश्नसंच आहे। मित्रांनो, आपले आदिवासी विकास भरतीचे देखील 3 क्लासेस आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे। तर मित्रांनो, त्याची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन देखील तुम्ही ते डायरेक्ट बघू शकता। ठीक आहे मित्रांनो, बघूया आजचा 24व्या नंबरचा महत्त्वपूर्ण प्रश्नसंच। यामधला एक पण प्रश्न तुम्ही मिस करू नका। प्रश्न क्रमांक पहिला आहे, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो, इतिहास या महत्त्वपूर्ण विषयावर प्लासीची लढाई ही तुमच्या कमेंटनुसार आपण घटक निवडलेला आहे। यावर आपले 5 प्रश्न होणार आहे। टोटल आपले 30 प्रश्न होणार आहे। सर्व विषयावर मित्रांनो 5-5 आपण प्रश्न घेत आहोत। GK GS वर हे सर्व प्रश्न असणार आहे। यामध्ये लक्षात ठेवा, प्लासीची लढाई कधी झाली? 23 जून 1757 मध्ये। कोणामध्ये झाली? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब सिराज उद्दौला यांच्यामध्ये ही महत्त्वपूर्ण प्लासीची लढाई ठरली। ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब। 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली। तर खूप वेळा प्रश्न आलेला आहे की प्लासीची लढाई कोणामध्ये झाली? तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब यांच्यामध्ये ही प्लासीची लढाई झाली। बंगालचा नवाब कोण होता मित्रांनो? त्यावेळेस सिराज उद्दौला हा होता। ठीक आहे। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, प्लासीच्या लढाईत ब्रिटिशांचे नेतृत्व कोणी केले होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। प्लासीच्या लढाईत ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केले होते। ठीक आहे मित्रांनो, कोणी केले होते नेतृत्व? तर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केले होते। ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, रॉबर्ट क्लाइव्ह। रॉबर्ट क्लाइव्ह। प्लासीच्या लढाईचे नेतृत्व कोणी केले? रॉबर्ट क्लाइव्हने केले। ठीक आहे मित्रांनो, प्लासीची लढाई हा MP टॉपिक आहे। यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हे प्रश्न तुम्ही लक्ष देऊन पहा। एक पण प्रश्न यामधला मिस करू नका। प्रश्न क्रमांक तिसरा आहे, प्लासीच्या युद्धात नवाब सिराज उद्दौलाचा सेनापती कोण होता, ज्याने विश्वासघात केला होता? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, मीर जाफरने ब्रिटिशांशी हातमिळवणी केल्यामुळे नवाबचा पराभव झाला। तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, मीर जाफर होता। ठीक आहे मित्रांनो, विश्वासघात कोणी केला? तर मीर जाफर याने केला होता। प्रश्न क्रमांक चौथा आहे, प्लासी हे ठिकाण सध्याच्या कोणत्या प्रिंट मिस्टेक झालेला आहे मित्रांनो? राज्यात किंवा भागात आहे असा हा प्रश्न आहे। तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, पश्चिम बंगालमध्ये येते। पश्चिम बंगालमध्ये प्लासी हे ठिकाण येते। प्लासी मित्रांनो हे ठिकाण पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात हुगळी नदीच्या काठावर वसलेले आहे। ठीक आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 5 आहे, प्लासीच्या लढाईनंतर बंगालचा नवाब म्हणून कोणाला घोषित केले होते? तर खूप महत्त्वाचे टॉपिक आहे मित्रांनो प्लासीची लढाई। यावर IMP सर्वच्या सर्व प्रश्न बनतात, ते आपण या क्लासमध्ये घेतलेले आहेत। तर ह्यामध्ये लक्षात ठेवा, प्लासीच्या विजयानंतर ब्रिटिशांनी मीर जाफरला बंगालचा नवाब बनवले। कोणाला बनवले? मीर जाफर याला बनविले। प्रश्न क्रमांक 5चे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक क, मीर जाफर। प्लासीच्या लढाईनंतर बंगालचा नवाब कोण बनला? तर मीर जाफर हा बनला। मित्रांनो, प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला। अजूनपर्यंत आपली शाळा GKला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या। सोबतच आपले मित्रांनो टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या, जेणेकरून एक पण अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, आपले राज्यशास्त्र या विषयावरील IMP टॉपिक आहे संविधानाचा विकास। यावर खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहे। तुमच्या कमेंटला प्रतिसाद देऊन आपण हा विषयाचा घटक निवडलेला आहे। यावर आपले महत्त्वपूर्ण 5 प्रश्न होणार आहे। तुम्ही पण मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की कोणत्या घटकावर आपण पुढच्या क्लासमध्ये प्रश्न घ्यायचे। तुमच्या मतानुसार देखील आपण पुढच्या क्लासमध्ये प्रश्न ॲड करूया। ठीक आहे, बघूया महत्त्वपूर्ण प्रश्न। कोणत्या कायद्याने भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली? तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, रेग्युलेटिंग कायदा। रेग्युलेटिंग ॲक्ट कधीचा आहे? 1773चा आहे। तर ह्यामध्ये पॉईंट नोट करून ठेवा मित्रांनो, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 द्वारे ब्रिटिश संसदेने कंपनीच्या कारभारावर पहिल्यांदाच नियम आणि नियंत्रण आणले होते।
ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर ह्यामध्ये लक्षात ठेवा, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946 मध्ये मित्रांनो नवी दिल्ली येथे पार पडली. कुठे झाली म्हटलं तर नवी दिल्ली येथे झाली. कधी झाली म्हटलं मित्रांनो तर 9 डिसेंबर 1946 मध्ये झाली. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 9 डिसेंबर 1946. प्रश्न क्रमांक 8 आहे, संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? तर मित्रांनो सभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची 9 डिसेंबर रोजी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. कधी झाली होती? 9 डिसेंबर रोजी झाली होती. ठीक आहे मित्रांनो, हे ज्येष्ठ सदस्य होते सभागृहामधले. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर ह्यामध्ये लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 7 सदस्यांच्या मसुदा म्हणजे ज्याला आपण ड्राफ्टिंग समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे मित्रांनो, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की मसुदा समितीचे अध्यक्ष आपले BR आंबेडकर हे होते. तर मित्रांनो घटना समितीचे अध्यक्ष कोण होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याचे उत्तर सांगा. प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला, तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास शेअर करत चला. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतीय संविधान कधी स्वीकारण्यात म्हणजेच आपण त्याला अंगीकृत करण्यात आले? तर मित्रांनो भारतीय संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले. कधी स्वीकारले? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? बेंगॉल गॅझेट कोणी सुरू केले? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर मित्रांनो जेम्स ऑगस्ट हिक्की यांनी 1780 मध्ये द बेंगॉल गॅझेट हे पहिले भारतीय वृत्तपत्र सुरू केले. कोणी सुरू केले? जेम्स ऑगस्ट हिक्की यांनी. कधी सुरू केले? 1780 मध्ये. कोणते वृत्तपत्र? तर द बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र होते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, जेम्स ऑगस्ट हिक्की. प्रश्न क्रमांक 12 आहे, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत होत्या की प्रसार माध्यमे आणि त्यांचा इतिहास या घटकावर खूप प्रश्न आलेले आहेत, तर त्यावर एक महत्त्वपूर्ण प्रश्नसंच बनवा. तर मित्रांनो त्यानुसार आपण महत्त्वाचे 5 प्रश्न घेतलेले आहे. हे प्रश्न आपण आजच्या क्लासमध्ये ॲड केलेले आहे. आजचा मित्रांनो हा महत्त्वपूर्ण 24व्या नंबरचा प्रश्नसंच सुरू आहेत. यामधले सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहे, रिपीटेड प्रश्न आहे. एक पण प्रश्न यामधला मिस करू नका. ठीक आहे मित्रांनो, तर यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? दर्पण सुरू केले. ठीक आहे मित्रांनो, पहिले मराठी वृत्तपत्र होते दर्पण. कधी सुरू केले? 6 जानेवारी 1832 रोजी. ठीक आहे, एक आणखी वृत्तपत्र सुरू झालेले होते मित्रांनो केसरी नावाचे. हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे कधी सुरू झाले होते, कोणत्या भाषेमध्ये निघत होते आणि कोणी त्याचे संपादक होते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 13 आहे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले? तर मित्रांनो दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र कधी झाले? 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईतूनच सुरू झाले. ठीक आहे मित्रांनो, 6 जानेवारी 1832 रोजी. ठीक आहे, दर्पण हे वृत्तपत्र कुठून? मुंबईमधूनच सुरू झाले, मराठीतून ते निघत होते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, दर्पण. दर्पण हे वृत्तपत्र. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 14 आहे, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? मित्रांनो केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेत, तर मराठा हे इंग्रजी भाषेतून चालविले जात होते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, मराठी भाषेतून निघत होते. प्रश्न क्रमांक 15 आहे, आकाशवाणी हे प्रसार माध्यम कोणत्या प्रकारात येते? तर मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा, आकाशवाणी हे केवळ ऐकण्याचे साधन असल्याने ते केवळ
श्राव्य माध्यम मानले जाते? ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, श्राव्य माध्यम. ठीक आहे मित्रांनो, दृश्य माध्यममध्ये आपण टीव्हीला सामील करू शकतो. मुद्रित माध्यममध्ये मित्रांनो वृत्तपत्रांना आपण ॲड करू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16 आहे, मुंबई ते पुणे महामार्ग कोणत्या घाटातून जातो? हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. भूगोल या विषयावर मित्रांनो आपण महाराष्ट्रातील घाट हा टॉपिक घेतलेला आहे. यावर खूप जास्त प्रश्न आलेले आहे. IMP टॉपिक आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, मुंबई ते पुणे राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे मार्ग बोरघाट, त्यालाच आपण खंडाळा घाट मधून जातो. ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, बोरघाट. मुंबई ते पुणे महामार्गावर कोणता घाट लागते मित्रांनो? बोरघाट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, मुंबई ते नाशिक मार्ग कोणत्या घाटातून जातो? मुंबई ते नाशिक. ठीक आहे मित्रांनो, तर मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा, मुंबई ते नाशिक हा मार्ग थळ घाटातून, ज्याला आपण कसारा घाट असे म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, थळघाट म्हणजेच कसारा घाट. मुंबई ते नाशिक थळघाट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, कोल्हापूर ते रत्नागिरीला जोडणारा घाट कोणता? कोल्हापूर ते रत्नागिरी याला जोडणारा घाट कोणता? तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडणारा मुख्य घाट कोणता आहे? आंबा घाट हा आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, आंबा घाट. मित्रांनो, प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला. अजूनपर्यंत तुम्ही आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केले नसेल तर आताच करून घ्या. आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या, जेणेकरून कुठलीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. प्रश्न क्रमांक 19 आहे, पुणे ते महाबळेश्वर जाताना कोणता घाट लागतो? तर पुणे ते सातारा महाबळेश्वर जाताना खंबाटकी घाट लागतो. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, खंबाटकी घाट. खंबाटकी घाट. प्रश्न क्रमांक 20 आहे, पुणे ते कोकण म्हणजेच पोलादपूरला जोडणारा घाट कोणता? तर पुणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यातील पोलादपूरशी वरंधा घाट जोडतो. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, वरंधा घाट. पुणे ते कोकण वरंधा घाट. ठीक आहे, पुणे ते कोकण वरंधा घाट. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबवली गेली? भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या काळामध्ये मित्रांनो राबवली गेली? तर मित्रांनो, प्रश्न हा जो आहे हा पंचवार्षिक योजने यावर आधारित आहे. पंचवार्षिक योजनेवर खूप वेळा प्रश्न आलेले आहे. आपले अर्थशास्त्र या विषयावर पंचवार्षिक योजना या घटकावर महत्त्वपूर्ण 5 प्रश्न होणार आहे. हे प्रश्न मित्रांनो थेट पेपरमध्ये आलेले आहेत, रिपीटेड झालेले आहेत, त्यामुळे आपण हे यामध्ये ॲड केलेले आहेत. ठीक आहे, यामध्ये लक्षात ठेवा, भारताची पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 या काळात राबवली गेली. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कधी 1951 ते 1956 या काळामध्ये पहिली पंचवार्षिक योजना राबवली गेली, जी शेतीवर मित्रांनो केंद्रित होती. शेतीवर केंद्रित होती. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, 1951 ते 1956. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते? मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषी आणि सिंचनाला प्राधान्य दिले गेले होते. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, शेती या क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिले गेले होते. पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? तर आत्ताच आपण बघितलेला आहे मित्रांनो, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1951 ते 1956. ठीक आहे मित्रांनो, 1951 ते 1956 हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23 आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता? मित्रांनो, हे जे पंचवार्षिक योजना आहे ना, यावर एवढे सारे रिपीटेड प्रश्न आतापर्यंत झालेले आहेत की प्रत्येक परीक्षेमध्ये काही ना काही प्रश्न मित्रांनो या संबंधी किंवा या घटकावर डायरेक्टली प्रश्न विचारला जात असतो. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत ना, हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, रिपीटेड आहेत, IMP आहेत. ठीक आहे, नोट करून ठेवा, या प्रश्नांचा सराव करा. तुमच्या पुस्तकांमधून आणखी या घटकावर जर प्रश्न निघत असेल मित्रांनो, तर त्यावर देखील सराव करा. जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही बघाल तर तुमचा सराव होईल आणि पेपरच्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. यामध्ये लक्षात ठेवा, महालनोबिस मॉडेलवर आधारित दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत
जड व मूलभूत उद्योगावर भर दिला गेला होता. ठीक आहे, कोणत्या उद्योगावर मित्रांनो? जड आणि मूलभूत उद्योगावर जास्तीत जास्त भर दिला गेला होता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. तर मित्रांनो, कोणत्या मॉडेलवर आधारित होती दुसरी पंचवार्षिक योजना? हा प्रश्न देखील पेपरमध्ये आलेला आहे. तर कोणत्या मॉडेलवर आधारित होती? महालनोबिस या मॉडेलवर आधारित होती. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, जड उद्योग व औद्योगिकीकरण. ठीक आहे, जड उद्योग व औद्योगिकीकरण. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? तर हा प्रश्न खूप वेळा हा परीक्षेत आलेला आहे. मागच्या देखील क्लासमध्ये घेतलेला आहे हा पण प्रश्न, परंतु पंचवार्षिक योजनेमध्ये देखील हा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे ह्या देखील पॉईंट नोट करून ठेवा. भारतात केंद्रीय नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? 15 मार्च 1950 रोजी झाली. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 15 मार्च 1950. 15 मार्च 1950. प्रश्न क्रमांक 25 आहे, नियोजन आयोगाची जागा आता कोणत्या नवीन संस्थेने घेतली? तर मित्रांनो, याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवत आहो. ठीक आहे, पुढचा प्रश्न मी बघत आहो महत्त्वपूर्ण 26व्या नंबरचा. मूलद्रव्याची पहिली आवर्त सारणी कोणी तयार केली होती? तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जास्तीत जास्त ना नियोजन, आपला जो 25व्या नंबरचा प्रश्न आहे ना, नियोजन आयोगाची जागा आता कोणत्या नवीन संस्थेने घेतली आहे? तर हा प्रश्न आपण खूप वेळा परीक्षेत घेतलेला आहे, आपल्या क्लासमध्ये देखील घेतलेला आहे. ह्याचे उत्तर तुम्हाला माहिती असेल तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या 25व्या नंबरच्या क्लासमध्ये मित्रांनो मी याचे सविस्तर विश्लेषण घेणार आहोत. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जास्तीत जास्त. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 26 आहे, मूलद्रव्याची पहिली आवर्त सारणी कोणी तयार केली? तर मित्रांनो, आपला विज्ञान हा विषय लागलेला आहे. यामधील मूलद्रव्याची आवर्त सारणी हा आपला महत्त्वपूर्ण घटक घेतलेला आहे. यावर IMP 5 प्रश्न घेतलेले आहेत. तर मित्रांनो, मेंडलीव यांनी मूलद्रव्यांच्या अनुभारांवर आधारित पहिली आवर्त सारणी मांडली होती. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, मेंडलीव. ठीक आहे, मेंडलीव. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 27 आहे, आधुनिक आवर्त सारणी कोणत्या नियमांवर आधारित आहे? तर यामध्ये लक्षात ठेवा, हेनरी माउसले यांनी शोध लावला की मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुकांचे आवर्ती फल असतात. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, अणु अंक, ॲटॉमिक नंबर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 28 आहे, आधुनिक आवर्त सारणीत एकूण किती उभे स्तंभ म्हणजेच गट आहेत? तर ह्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणीत 18 उभे स्तंभ आणि 7 आडव्या ओळी ह्या आहेत. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, 18. ठीक आहे, आधुनिक आवर्त सारणीत एकूण किती उभे स्तंभ आहे? तर 18 उभे स्तंभ आहे आणि आडवे किती आहे मित्रांनो? 7 आहेत. प्रश्न क्रमांक 29 आहे, आवर्त सारणीच्या डाव्या बाजूस प्रामुख्याने काय असतात? ठीक आहे, तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये डाव्या बाजूला धातू आणि उजव्या बाजूला प्रामुख्याने अधातू असतात. ठीक आहे, डाव्या बाजूला काय असतात? तर धातू आणि उजव्या बाजूला असतात अधातू. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, धातू. मित्रांनो, डाव्या बाजूस धातू असतात आणि उजव्या बाजूस अधातू होतील. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 30 आहे, सर्वात हलका वायू किंवा मूलद्रव्य कोणते आहेत? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वात हलका वायू किंवा मूलद्रव्य कोणते, असा हा प्रश्न आहे. हायड्रोजन हे आवर्त सारणीतील सर्वात हलके आणि पहिले मूलद्रव्य आहे. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, पर्याय क्रमांक ब, हायड्रोजन. ठीक आहे मित्रांनो, तर हे होते आपले महत्त्वपूर्ण आजचे 30 प्रश्न. मित्रांनो, 24व्या प्रश्नसंच हा आपला इथे समाप्त झालेला आहे. यानंतरचे मित्रांनो अजून आपले 6 महत्त्वपूर्ण प्रश्नसंच राहिलेले आहे. ह्यापूर्वीचे आपले 23 महत्त्वपूर्ण प्रश्न बघितले नसेल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन ते सर्वच्या सर्व बघून घ्या. सोबतच मित्रांनो टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. एक पण माहिती तुमच्याकडून मिस झाली नाही पाहिजे. तुमची ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, करिअर घडवणारी आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं तुम्ही त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. कुठलेही प्रश्न मित्रांनो तुम्हाला आला तर त्याचे उपप्रश्न आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. मित्रांनो,
आदिवासी विकास भरतीचा ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला असेल त्यांच्यासाठी आपल्या चॅनलवर 2-3 क्लासेस झालेले आहेत मित्रांनो, ते देखील तुम्ही बघू शकता. तुमच्या मित्रांपर्यंत हा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा. भेटूया आपल्या पुढच्या प्रश्नसंचामध्ये, प्रश्नसंच 25व्यामध्ये. तोपर्यंत सातत्य ठेवा मित्रांनो, अभ्यास करा. जय हिंद, धन्यवाद.